मग त्याचा हा भोळेपणा, साधेपणा देव ऐकतात. मग त्यावेळेस देव सगळे 2 देव खाली येतात आणि त्यावेळेस तो देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, तुम्हीच राम ना? तर देव म्हणतात, हो. तर तो म्हणतो, मी तुम्हाला एकट्यालाच बोलवलं होतं, ह्या कोण आल्यात तुमच्याबरोबर? तर तो देव म्हणतात, ती माझी पत्नी सीता. मग तो जेवणाकडे पाहतो. त्याला मनात वाटतं की जेवण पुरेल की नाही. मग तो म्हणतो, ठीक आहे म्हणतो आणि दोघांना 2 ताटं करतो आणि जेवायला वाढतो. दोघांच्या ताटामध्ये एक एक भाकरी वाढतो आणि भाजी वाढतो. मग राम म्हणतात, जेवण खूप छान झालं आहे, मग अजून एक भाकरी दे, असं म्हणतात. आणि मग त्याच्या मनात येतं की आता सीतेने नाही मागितली म्हणजे बरं झालं. तेवढ्यात सीता म्हणते की आश्रमामध्ये पण एवढा चांगला स्वयंपाक नसतो, एवढा छान स्वयंपाक बनवला आहेस तू, दादा अजून एक मला भाकरी दे, असं म्हणते. आणि मग तो अजून एक भाकरी देतो. मग राहतात टोपल्यामध्ये 2 भाकरी. मग काही वेळात राम म्हणतात, तू एवढं आमच्यासाठी प्रेमाने जेवण बनवलं आहेस, तर तुझ्या प्रेमापोटी मला अजून अर्धी भाकरी दे. मग तो अजून अर्धी भाकरी देतो. आणि काही वेळात सीता पण म्हणते की आता ती राहिलेली जी अर्धी भाकरी आहे ती मला दे. आणि मग सगळ्या भाकरी संपून जातात. टोपल्यामध्ये एकच भाकरी राहते. आणि मग देव जातात आणि ते गेल्यानंतर तो रडत रडत एक राहिलेली भाकरी खातो आणि आश्रमात जातो. आणि त्याला वाटतं आपला पण आज उपवास घडला. मग काही दिवसामध्ये दुसरी एकादशी येते. दुसऱ्या एकादशीच्या दिवशी तो गुरुजींना म्हणतो, गुरुजी मला आहे ना यावेळेस सगळं सामान वाढवून द्या, कारण तुमचे देव भरपूर खातात. तर आणि एकाला बोलवलं की 2 येतात. त्यावेळेस गुरुजींना वाटतं की ह्यालाच खायला भरपूर लागतं, म्हणून तो असा म्हणत असेल. मग गुरुजी त्याला सगळं सामान देतात. ते सामान घेऊन तो नदीच्या काठी जातो. नंतर चूल पेटवतो, लाकडं गोळा करतो आणि स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक झाल्यानंतर नेहमीप्रमाणे देवांना आवाज देतो. तर तो म्हणतो की आता यावेळेस मी भरपूर स्वयंपाक केला आहे, मागच्या वेळेस जरा कमी पडला होता, तुमचं भरलं होतं पोट, पण मला जरा कमी पडलं होतं. मग हे त्याचं साधेपणा, भोळेपणा ऐकून देव खाली येतात. आणि मग यावेळेस राम, लक्ष्मण, सीता, हनुमान असे 4 जण येतात. त्यावेळेस तो धावत जावत रामाकडे जातो. रामला विचारतो, मी तर तुम्हा दोघांनाच बोलवलं होतं, आणि हे माकड कोण? त्यावेळेस राम म्हणतात, ते माकड नाही, ते हनुमान आहेत, ते आमच्याबरोबर असतात. तो म्हणतो, बरं ठीक आहे, पण हे दुसरे कोण? त्यावेळेस राम म्हणाले, माझे भाऊ लक्ष्मण. तर तो म्हणतो, ठीक आहे म्हणतो. मग जेवायला 4 ताटं करतो. राम आणि सीता यांना 2 भाकरी वाढतो आणि लक्ष्मण आणि हनुमान यांना एक एक भाकरी वाढतो. आणि मग लक्ष्मण पण त्याचं खूप कौतुक करतात, जेवण तू छान बनवलं आहेस असं म्हणून ते अजून एक भाकरी दे, अजून भाजी दे असं म्हणून भरपूर जेवण करतात. लक्ष्मण पण भरपूर जेवण करतात. मग त्याच्या टोपल्यामध्ये नेहमीप्रमाणे एकच भाकर राहते. तो मनात म्हणतो, आज पण उपवास घडला.